शक्तिवर्धक, हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करणारे असे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू, पौष्टिक असे हे ड्रायफ्रूट्सचे, कोणालाही अगदी सहज जमतील असे लाडू। नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। आज आपण करणार आहोत ड्रायफ्रूट्स लाडू। खास थंडीसाठी केले जाणारे हे लाडू एरवी सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता। ताकद देणारे हेल्दी असे हे लाडू आज आपण गूळ किंवा साखर न वापरता करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ड्रायफ्रूट्सचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी इथं मी हे बदाम घेतलेले आहेत। हे 1 वाटीभर बदाम आहेत। वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम आहेत। तसंच इथं पाऊण वाटी या काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम आहेत। आता या दोन्हीचे मी बारीक तुकडे करून घेणार आहे। आता काजू तर अगदी हाताने सुद्धा अगदी असे पटकन मोडले जातात, त्यामुळे त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता बदाम सुद्धा तुम्ही सुरीच्या मदतीने असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता, अशा पद्धतीने, किंवा मग याच्यात असे थोडे थोडे बदाम घालून थोडंसं असं कुटून तुम्ही बारीक करून घेऊ शकता। चिरत बसण्यापेक्षा हे लवकर होतं असं, कारण मिक्सरला काढताना कधी कधी खूप जास्त बारीक केले जातात ते। आता गॅसवर एक मी पॅन तापत ठेवलाय, त्यात 1 चमचा साजूक तूप घालते। आता या तुपामध्ये हे बदाम घालूया आणि याला व्यवस्थित असं परतून घेऊया। गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे, मीडियम करायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवर 1 मिनिट ह्याला परतून घेतलं आणि याच्यातच आता हे काजूचे तुकडे पण घालतोय। हे पण आता आपल्याला परतून घ्यायचे। काजूचे तुकडे घातल्यानंतर सुद्धा 1 मिनिट हे लो टू मीडियम फ्लेमवर परतून घेतलं। खूप जास्त परतायचं नाही, नाहीतर कडवट लागतात ते। आणि आता हे आपण काढून घेऊया। आता याच कढईत मी हे साधारण अर्धी वाटी मगज बी आणि सनफ्लॉवरची बी घालते। हे पण आता आपल्याला परतून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेमवर। या बिया सुद्धा भाजून झालेल्या आहेत, चटचटा लागलेल्या आहेत, त्या काढून घेतोय। यात आता 1 वाटी मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। साधारण एक छोटीशी वाटी खोबऱ्याची किसून घेतली आहे। हे 1 वाटीभर खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित। खोबरं सुद्धा छान खमंग असं परतत आलेलं आहे, भाजून होत आलंय। आता इथं मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत, पण तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यात घालू शकता, किंवा याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचं कमी जास्त करू शकता। आता हे खोबरं भाजून झालेलं आहे, काढून घेऊया। आता मी पॅनमध्ये 2 चमचे खसखस भाजणार आहे, हे 2 टीस्पून। अगदी लो फ्लेमवर 1 मिनिट ही खसखस आपण भाजून घेतली, काढून घेतोय। या लाडूंसाठी साखर किंवा गूळ न वापरता खजूर वापरतोय आपण। आता यातल्या सगळ्या बिया काढलेल्या आहेत। 2 वाट्या असा गच्च भरून हा खजूर घेतलाय। वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम, म्हणजे पाव किलो खजूर आहे हा। एका मिक्सरच्या भांड्यात घालूया। खजुराचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। मिक्सर चालू बंद करत आपण हा खजूर असा बारीक वाटून घेतलेला आहे। आता गॅसवर पॅन तापत ठेवलाय आणि त्यात परत 1 चमचाभर तूप घालतोय आणि यात आता हा खजूर घालतोय आपण, आणि या तुपावर आपण हा खजूर छान परतून घेऊया। अगदी लो फ्लेमवर आपण हा खजूर 2-3 मिनिटं परतून घेतला, काढून घेतोय। आणि लगेचच ह्याच्यात हे जे आपण ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले ते आणि या बिया घालतोय। आपण इथं हे तुकडे करून घेतले,
पण जर कोणाला चावण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा असे तुकडे नको असतील तर तुम्ही हे सुद्धा मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता। मिक्सरमधून काढून बारीक करून यात तुम्ही घालू शकता। आता हे जे खोबरं आपण भाजून ठेवलेलं ते पण असं थोडंसं हाताने आपण चुरडून यात घालणार आहोत। आणि ही भाजून ठेवलेली खसखस, हा खजूर गरम आहे त्यामुळे आपण हे थोडंसं असं मिक्स करूया आधी। थोडंसं कोमट झाल्यावर हाताने मिक्स करायचं, तोपर्यंत आपण ह्याने मिक्स करतोय असं। आता हे मिश्रण हाताने आपण मिक्स करण्याइतपत कोमट झालेलं आहे। हे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। हे आपण सगळे जिन्नस भाजून घेतलेले असल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते। आणि आता लगेचच आपण याचे लाडू वळून घेतोय। तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे, लहान मोठे तसे तुम्ही वळू शकता, पण खूप मोठा नाही आणि खूप लहान नाही असा एक मध्यम आकाराचा लाडू मी इथं केलेला आहे। अगदी सहज वळला जातोय लाडू, पण तुम्हाला जर वाटलं की लाडू वळला जात नाही तर थोडंसं साजूक तूप जे आपलं असतं ते कोमट करून तुम्ही यात घालू शकता। हे अगदी सहज वळले जात आहेत। आपले मस्त असे हे भरपूर एनर्जी देणारे ड्रायफ्रूट्सचे लाडू तयार आहेत। पूर्ण गार झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता, भरपूर दिवस टिकतात। हे मी जेवढं साहित्य वापरले त्यातून साधारण हे अगदी लहान नाहीत आणि अगदी मोठे नाहीत असे मीडियम साईजचे 13 लाडू तयार झालेले आहेत। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।